लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सावळी विहीर ग्रामपंचायतीत स्वच्छता दिन उत्साहात साजरा। सावळी विहीरमध्ये सरपंच, ग्रामसेवक व नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेचा आदर्श उपक्रम। बातमी शिर्डी येथून। मुख्यमंत्री पंचायत राज ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सावळी विहीर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या अभियानांतर्गत सकाळी सावळी विहीर, बाजारतळ व नगर मनमाड रोड परिसरात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला। यावेळी परिसरातील कचरा, प्लास्टिक, पिशव्या इत्यादी गोष्टी गोळा करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली। ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश जपे, उपसरपंच विकास जपे, ग्रामसेवक भाऊसाहेब कारले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेत सहभाग नोंदवला। सरपंच उमेश जपे यांनी सांगितले की स्वच्छता हीच खरी सेवा असून प्रत्येक नागरिकाने स्वतःचा व परिसराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे। तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावात कचरा संकलनासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था असतानाही काही नागरिक अस्वच्छता करतात, हे खेदजनक असल्याचे ते म्हणाले। स्वच्छ गाव निरोगी गाव या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत आपल्या परिसराचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही सरपंच उमेश जपे यांनी केले। माननीय गटविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती राहता यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी यांच्या संयुक्तपणे स्वच्छतेसाठी बाजारतळ ही जागा निवडण्यात आली। त्या ठिकाणचा कचरा, प्लास्टिक कचरा सर्व गोळा करून कचरा वाहतुकीचे ट्रॅक्टरमध्ये भरून नियोजित ठिकाणी टाकण्यासाठी पाठविण्यात आला। अशी स्वच्छता दररोज ग्रामपंचायत सावळी बुद्रुक येथे निरंतर केली जाते। तरी सुद्धा आजच्या दिवसाचं महत्त्व साधून सर्व पदाधिकाऱ्यांनी आज स्वतः भाग घेऊन हे काम केलेलं आहे। मी सरपंच उमेश साहेबराव जपे, सावळी बुद्रुक, आज मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान स्वच्छता दिवस, स्वच्छ गाव समृद्ध गाव या दृष्टीने आम्ही सकाळपासून बाजारतळ परिसर, नगर मनमाड रोड परिसर या ठिकाणी स्वच्छता केली। आमचे उपसरपंच कारले भाऊसाहेब, आमचे सगळे कामगार, आनंद बापू जपे, महेश बापू, कैलास पळसे व सगळ्या स्टाफने मिळून आम्ही सुरुवात केली। सकाळपासून 2-3 तास आम्ही काम केले। आमच्या गावामध्ये प्रश्न असा आहे, सावळी बुद्रुकमध्ये 4 किलोमीटर रोडची साईड येते, शेतकी फार्म ते रिलायन्स पंप, आणि रात्री अपरात्री शिर्डीचे लोक, धाब्यावाले लोक आमच्या रोडच्या कडेला कचरा खाली करून निघून जातात 2, 3, 4, 5 वाजता, आणि त्याच्यामुळं गावाला प्रथमदर्शनी भाग हा नेहमी खराब दिसतो। तसाच प्रकार उरुळी रोडला आहे। उरुळी रोडला पण तिथं खाजगी वसाहतीतले लोक दिवसा ट्रॅक्टर जातो, तिथे कचरा भरून आणतो, तरी लोक किड्यावर जाण्याचा त्यांचा क्रम चालूच आहे। त्यांना आम्ही समजावून सांगितलं, नोटिसा दिल्यात, तर राहिलेला कचरा पूर्ण गोळा करून त्यांना परत एकदा शेवटची वॉर्निंग दिली। गाव बऱ्यापैकी 80% स्वच्छ झालेला आहे। गल्ली बोळात कुठेही कचरा नाही, फक्त रस्त्याच्या कडेने जो असतो त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात येईल। स्वच्छतेबाबत आपण काय संदेश देणार जनतेला? स्वच्छतेबाबत जनतेला आपण नेहमीच संदेश देतो। अस्वच्छतेमुळे होणारे रोग, साथीचे आजार, डासांची उत्पत्ती हे थांबण्यासाठी तुम्ही गटारात घाण नाही टाकली पाहिजे। गटारचं पाणी व्यवस्थित वाहतं राहिलं पाहिजे, ते कुठे तुंबलं नाही पाहिजे। नंतर तिथे कचरा टाकल्यानंतर डास तयार होऊन, त्याची घाण तयार होऊन वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे आजार पसरतात। हे थांबण्यासाठी आमचे अतोनात प्रयत्न चालू आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहिल्यानगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.